न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। महाराष्ट्रात सर्वत्र होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडला रंग खेळला जातो। मात्र नाशिकमध्ये पंचमीला म्हणजे 5व्या दिवशी रंग खेळण्याची परंपरा आहे। त्यामुळे इतर ठिकाणांपेक्षा नाशिकला रंगपंचमी आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळली जाते। होळीच्या 5व्या दिवशी शहरात रंगपंचमी खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आहे आणि या रंगोत्सवासाठी त्या इतिहासकालीन रहाडी खुल्या करण्यात आल्यात। नाशिककरांना त्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे। पेशवे काळापासून रंग खेळण्याची जुने नाशिक आणि पंचवटीच्या विविध भागात रहाडीची निर्मिती करण्यात आली होती। दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवसापासून रहाडीचे खोदकाम सुरू होतं। रंगपंचमीच्या आदल्या दिवसापर्यंत स्वच्छता करून त्यात स्वच्छ पाणी भरून ठेवलं जातं। रंगपंचमीच्या दिवशी त्यात रंग तयार करून टाकले जातात। त्यानंतर पुन्हा रहाडीची पूजा करून नागरिकांना खेळ खेळण्यासाठी मोकळी करून दिली जाते। या पेशवेकालीन रहाडीत पाणी आणि रंग मिसळून जलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा होते। तर या रहाड संस्कृतीला खूप मोठा इतिहास असून ती वर्षानुवर्ष तितकाच श्रद्धेने जपली जाते। या रहाडीतील रंग इतका पक्का असतो की एकदा यात उडी मारली की किमान 2 दिवस तरी हा रंग निघत नाही। हजारो मंडळी यात उड्या मारून अंघोळ करतात। उडी मारण्याच्या या पद्धतीला धप्पा मारला असं मजेदार नाव आहे। साधारणपणे 25 बाय 25 फुटाचे आणि 8 फूट खोलीचे पेशवेकालीन दगडी हौद म्हणजेच या रहाडी नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे। जुनी नाशिक आणि पंचवटीच्या काही भागात या रहाडी आहेत। पेशवे काळात हा भाग गावठाण परिसर होता। आता मात्र याचं शहरीकरण झालं असलं तर येथे परंपरा तितकीच जपली गेली आहे। होळी झाल्यावर दुसऱ्या दिवशी फाल्गुन पौर्णिमेला संपूर्ण भारतात धुळवड साजरी केली जाते। मात्र नाशिकमध्ये होळी झाल्यानंतर 5 दिवसांनी म्हणजेच फाल्गुन कृष्ण पंचमी अर्थात रंगपंचमीला रंगोत्सव साजरा केला जातो। भारतातील विविध प्रदेशात हा रंगांचा उत्सव तेथील पारंपरिक पद्धतीने खेळला जातो आणि प्रामुख्याने नाशिकचा रंगांचा उत्सव हा रहाडीत खेळला जातो। नाशिकमध्ये जवळपास एकूण 5 रहाडी असून यापैकी दरवर्षी 4 रहाड खोदून रंगपंचमी साजरी केली जाते। यामध्ये शनी चौकातील रहाड, तांबट गल्ली येथील रहाड, दंडे हनुमान चौकातील रहाड, दिल्ली दरवाजा रहाड आणि तिवंदा चौकातील रहाड या सर्व रहाडी पेशवेकालीन असून प्रत्येक रहाडीची आपली वेगळी परंपरा आहे। आणि या रहाडीच्या रंगात अंघोळ केल्यामुळे कुठलाही त्वचारोग होत नाही, उन्हाळ्यात उन्हाचा कसलाही त्रास होत नाही असा काही लोकांचा समज आहे। त्यामुळे या रहाडीत रंग खेळण्यासाठी दरवर्षी शेकडो जणांची झुंबड उडते। त्यामुळे देशासह महाराष्ट्रातही रंगांचा उत्सव वैविध्यपूर्ण पद्धतीने खेळला जात असला तरी पेशवे काळापासूनचे हे वेगळेपण नाशिककरांनी जपलं असल्याचं पाहायला मिळतंय। अश्विनी पुरी, न्यूज इंडिया मराठी, नाशिक।